तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्यानिमित्तानं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यांच्या पहिल्या पुतळ्याची गोष्ट। विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना उभारलेल्या पुतळ्याची गोष्ट। हा पुतळा कुठे उभारला, कोणी उभारला, बघूया। कोल्हापुरातला बिंदू चौक। याच बिंदू चौकात उभा राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देशातला पहिला पुतळा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना कोल्हापूरकरांनी हा पुतळा उभारण्याचा खाट घातला आणि तो पूर्णत्वास नेला सुद्धा। 1950 सालची ती घटना आजही कोल्हापूरकर अगदी अभिमानानं सांगतात। खरं म्हणजे बाबासाहेबांची सुरुवात असू दे किंवा त्यांच्या राजकीय कारकिर्दीची एकूण ज्याला श्री गणेशा म्हणतोय तो माणगावमधनं शाहू महाराजांच्या हस्तस्पर्शानं झाला। त्यामुळं बाबासाहेबांच्या एकूण सगळ्या म्हणजे बुद्धिमत्तेवर म्हणा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका किंवा त्याची माहिती ही कोल्हापूरमध्ये पसरतच होती। आणि माधवराव खंडेराव बागल हे जे काय होते ते बाबासाहेबांचे अतिशय निस्सीम भक्त, त्यांच्या अतिशय कार्यावर श्रद्धा असणारा माणूस तो। तर त्यांना बाकी त्या बिंदू चौकाच्या रिनोव्हेशनच्या वेळेला वाटलं की बाबा रे, इथं जसं इकडं ज्योतिबा फुलेंचा पुतळा उभारतो तसा इकडे एक पुतळा उभा राहावा म्हणून पुतळा उभारण्याचा संकल्प तर केला, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही गोष्ट मान्य होती का? तेव्हा बाबासाहेब म्हणाले की जिवंतपणी पुतळा असणे ही संकल्पना मला मान्य नाही, मला ती योग्य वाटत नाही आणि त्यामुळं जिवंतपणी पुतळा नकोच आहे मला। तेव्हा तुम्ही ह्यात काही भानगडीत पडू नका, तुम्ही हा काही निर्णय घेऊ नका। तरी पण ही हट्टाला पेटलेली मंडळी नाही, आपण हे करायचंच। आणि अशी एखादी गोष्ट ही कोल्हापुरातच घडू शकते, कोल्हापुरातच वेगळे काहीतरी घडते आणि तो आपण करून दाखवायचं। पण बाबासाहेबांनी नकार देऊन सुद्धा या मंडळी कमिटी स्थापन, त्यामध्ये गंगाराम कांबळे, दादासाहेब शिर्के वगैरे माजी आमदार ही मंडळी होती। मग ती कमिटीनं कामाला सुरुवात केली, पुतळ्याचं नियोजन झालं, शिल्पकार चव्हाणांच्याकडे ते काम सोपवलं। शाहू महाराजांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी जे काम केलं तेच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पातळीवर करत होते। त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतच त्यांचा पुतळा उभारून सन्मान करण्याची माधवराव बागल यांची इच्छा होती। त्यानुसार त्यांनी पुतळा समिती स्थापन केली। बागल हेच या समितीचे अध्यक्ष होते। शाहू महाराजांनी वसवलेल्या सिद्धार्थनगरमध्ये याबाबत बैठक झाली। बाबासाहेबांचा पुतळा बनवण्याचं ठरलं, मात्र हा पुतळा कोण साकारणार हा प्रश्न होता। त्यावेळी कोल्हापुरातीलच ख्यातनाम शिल्पकार बाळ चव्हाण यांची निवड करण्यात आली। माझे आजोबा करवीरचे थोर शिल्पकार बाळ चव्हाण हे हरवर्णली कलाकार होते। राजा महाराजांना सांगून त्यांना जे आर्ट स्कूल मुंबई येथे त्यांना शिक्षणासाठी पाठवलं। तिकडून आल्यानंतर इथं माधवराव बागल यांच्या शिष्टमंडळांच्या किंवा यांच्या सांगण्यावरून की भारतात आपला पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा करायचा असं काही वरिष्ठ मंडळींचा निर्णय झाला। ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या हयातीतला हा पहिला पुतळा बाळ चव्हाण यांनी तयार केला। देशात महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची संख्या सर्वाधिक आहे, मात्र कोल्हापुरात उभारलेल्या या पुतळ्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देशातील पहिला पुतळा म्हणून इतिहासात नोंद झाली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा आहे, तो देशातील सगळ्यात पहिला पुतळा आहे, जो पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना कोल्हापूरकरांनी उभा केलेला आहे। विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा उभा करण्यामध्ये विरोध होता, मात्र तरी देखील कोल्हापूरकरांचं इतकं प्रेम होतं की बाबासाहेबांचा विरोध जुगारून हा पुतळा उभा केला आणि सर्वसामान्य कोल्हापूरकरांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।